नमस्कार, घरची सोपी रेसिपीत आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय क्रंची आणि कुरकुरीत अशी मांदेली बनवणार आहोत, जी की अतिशय टेस्टी बनणार आहे। त्यामुळे रेसिपीमध्ये स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात आधी या ठिकाणी मी रवा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे, थोडा जाड बारीक ठेवणार आहे आणि यामध्ये मी साधारणतः पाव वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून याला मी मिक्स करून घेणार आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर आपण याला साईडला ठेवून घेणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी मी मिक्सरमध्ये मिरच्या घातलेल्या आहेत। तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट करायचं आहे तितक्या तुम्ही मिरच्या घालू शकतात। लसूण आणि अद्रक घातलेला आहे, हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि कोथिंबीर घातली। आता आपण याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा आपण त्याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। आता मांदेली स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्याच्यावरती लिंबू पिळून घेणार आहोत। या ठिकाणी मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आता लिंबू पिळल्यानंतर यामध्ये मी या ठिकाणी बघू शकतात पाव चमचा हळद घातलेली आहे। आता ही हळद आणि आपण जी पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट असं आपण मांदेलीवरती व्यवस्थित पसरवून घेणार आहोत आणि लेयर करून घेणार आहोत। आता मांदेलीवरती आपण व्यवस्थित कोटिंग करून घेतल्यानंतर तिला रवा आणि जे आपण वरतून कोट करण्यासाठी बनवून ठेवलेलं सगळ्यात पहिलं जे मिक्सचर होतं त्याच्यामध्ये आपण मांदेलीला कोट करणार आहोत आणि तिला या ठिकाणी मी साधारणतः 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे, छोटा चमचा। त्याच्यामध्ये आपण अशा मांदेलींना फ्राय करायला ठेवणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकतात व्यवस्थित दोघी साइडून कोट करायचं आणि व्यवस्थित ठेवायचं। गॅसची फ्लेम आपण या ठिकाणी फुल ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे मांदेलीला आपण फ्राय करून घ्यायचं आहे। आता मांदेलीला आपण दोन्ही साइडून व्यवस्थित तिचा कलर गोल्डन होईपर्यंत फ्राय करणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मांदेलीचा कलर हळूहळू बदलत चाललेला आहे आणि गोल्डन होत चाललेला आहे। आता आपण ह्या मांदेलींना प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आता पुन्हा आपण अशाच प्रकारे मांदेलीला जे आपण कोट केलेला आहे त्याच्यावरती आपण रव्याच्या मिक्सचरची कोट लावणार आहोत आणि पुन्हा आपण त्यांना तव्यावरती सेम ठेवणार आहोत फ्राय करण्यासाठी। आता पुन्हा आपण मांदेलींना दोन्ही साइडून व्यवस्थित फ्राय करायचं आहे आणि बस प्लेटमध्ये काढून सर्व करायचं आहे। मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।